पैकी आपल्या मतदारसंघात ज्या असेंब्ली सेगमेंटमध्ये सर्वात पूर्ण मतदान झालेलं आहे, म्हणजे कुठं 30 आहे, कुठं 40 आहे, जे काही आहे त्या मतदारसंघातले प्रत्येकी 10 मतदान केंद्र आपण आयडेंटिफाय करायला लावलेले आहेत आणि ते विधानसभा 1 एकूण 118 अर्ज 60 उमेदवारांकरता त्यांनी घेऊन गेलेले आहेत आणि आजच्या पहिल्या दिवशी या निर्धारित वेळेमध्ये एक अपक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण सकाळी प्रसिद्ध केलेली आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे वर्तमानपत्राच्या माध्यमातून सकाळी 11 ते दुपारी 3 या कक्षेमध्ये पण दिला होता। नंतर आपण वेगवेगळ्या माध्यमातून पण आपण लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवलेला आहे आणि या पद्धतीने आजचा हा कार्यक्रम आपला चालू असलेलं कामकाज याच्या संदर्भात वेगवेगळी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि आपण त्याची नोंद पण घेतलेली आहे। आज आपल्याला फक्त नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि नामनिर्देशन प्रक्रिया प्रारंभ झालेला आहे आणि आज दिवसभरात एवढे अर्ज एवढ्या उमेदवारांसाठी गेलेले आहेत आणि एक अर्ज दाखल झालेला आहे। एवढाच एक विषय अर्ज घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे। आज सकाळी अर्जाची उपलब्धता आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 11 ते 3 चा कालावधी सर्व संबंधित अधिकारी निवडणूक अधिकारी कक्षामध्ये उपस्थित होतो। आज सकाळ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आज दिनांक 18 एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या संदर्भातले नोटिफिकेशन आम्ही सकाळी सर्व ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। वर्तमानपत्र सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सर्व कार्यालयाच्या माध्यमातून नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर आज 11 वाजल्यापासून नामनिर्देशन पत्र देण्यासाठी आणि स्वीकारण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली होती। आज दिवसभरामध्ये 118 अर्ज हे या ठिकाणाहून विविध नागरिकांनी विविध पक्षांच्या उमेदवारांनी संभाव्य उमेदवारांनी घेऊन गेलेले आहेत आणि यामध्ये एकूण 60 व्यक्तींसाठी 118 अर्ज गेलेले आहेत आणि आजच्या निर्धारित वेळेमध्ये एका अपक्ष उमेदवारांनी श्री हर्षवर्धन रायभान जाधव या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज आमच्याकडे दाखल केलेला आहे। ही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया रविवारचा दिवस वगळता इतर दिवशी दिनांक 25 एप्रिलपर्यंत 11 ते 3 या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे आणि या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया आपल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे।